कांद्यामध्ये घरातील या वस्तू टाकून एक छोटासा दिवा लावा. तुमच्या घरातील मच्छर, कॉकरोच, झुरळ, उंदीर, पाली पूर्णपणे नाहीशा होतील आणि याचा लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदा करून बघा, कोणतंही केमिकल, औषध वापरण्याची गरज पडणार नाही. इन्स्टंट असा रिझल्ट मिळतो आणि तुम्हाला माहीतच आहे हे छोटे मोठे जीवजंतू आहेत, पण यापासून आपल्याला खूप धोका आहे. रोगराई पसरते, आजाराचं प्रमाण वाढतं आणि घरामध्ये खूप जास्त किळसवाणं वाटतं. त्यामुळे यांना घरातून घालवण्यासाठी आपण भरपूर केमिकल काही वापरत असतो. पण एकदा हा उपाय करून बघा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्टेप बाय स्टेप फॉलो करायचा आहे आणि नक्कीच 100% रिझल्ट तुमच्याकडे येणारच येणार. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तर यासाठी बघा, आपल्याला इथे लागणार आहे कांदा. मीडियम साईजचा एक कांदा घ्यायचा, त्याचा पाचोळा आपण काढून टाकणार आहोत. त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे लवंग. लवंग जी आहे ना, तर ती बघा साधारण 4-5 लवंग आपल्याला लागणार आहेत. हे प्रमाण असं नाही की फक्त एका वेळेसाठी आपण बनवत आहोत, थोडंसं 2-3 वेळा वापरता येईल असं मी बनवत आहे. बाकी जर तुम्हाला फक्त एका वेळेस करून बघायचं आहे सुरुवातीला, तर तुम्ही हे प्रमाण कमी घेऊ शकता. आणि कारण की आता रोज रोज बनवण्याची याला गरज नाही, एकदा बनवून भरपूर दिवस वापरू शकतो. त्यामुळे मी ना याला 4-5 असा 5-6 लवंग घेतलेले आहेत, त्याचं बनवणार आहे. तर इथे ना आता लवंग आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकायची आहे. खलबत्त्यामध्ये टाकून याला आपल्याला बारीक कुटून पावडर करायचा आहे. आणि बघा काय होतं ना, हा उपाय एवढा पॉवरफुल आहे ना, म्हणजे तुम्हाला सारखं सारखं तर हे करण्याची गरजच नाही. त्यासोबतच ना बऱ्याच वेळा काय होतं, मच्छर हे केमिकल, म्हणजे मच्छर किंवा पाली घालवण्यासाठी, इतर काही जीवजंतू जसं की कॉकरोच, उंदीर घालवण्यासाठी आपण ना वेगवेगळे असं केमिकल वापरतो, ज्याचा की दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. घरामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध माणसं असतील, तर कमीत कमी केमिकल वापरले पाहिजेत. आणि घरगुती उपाय कधीही चांगलाच. तर त्यासाठी बघा, आता लवंग मी बारीक पावडर करून घेतली, जेवढी होईल तेवढी करायची, जास्त नाही झाली तरी चालतं. आणि ते आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर. मी अगोदरच कापूर बारीक करून ठेवलेला आहे, तो मी वापरत आहे. बाकी तुम्ही कापूरच्या 1-2 वड्या घ्यायच्या, त्याला बारीक पावडर करायचं त्याचं, आणि ते आपल्याला इथे वापरायचं आहे. वाटलंच तर जे लवंग आपण बारीक केली ना खलबत्त्यामध्ये, त्याच खलबत्त्यामध्ये कापूरच्या वड्या टाकून बारीक केल्यानं तरी चालतात. माझ्याकडे अगोदरचंच पावडर आहे ना, तर तेच मी वापरत आहे. चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्या. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता यानंतर बघा, आता ना व्यवस्थित आपण मिक्स केलं याला. तर आपल्याला ना पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे लसूण लागणार आहे. लसणाच्या 4-5 कळ्या मी घेतलेल्या आहेत आणि अजिबात याला सोलत बसण्याची गरज नाही, असंच याला आपण वापरू शकतो. याला तुम्ही खिसून घेतलं बारीक तरी चालतं, किंवा अशा प्रकारे बारीक कट केलं तरी चालतं, कात्रीने किंवा चाकूने, तुमच्यानुसार आहे. पण लसूण नक्की वापरायचा. त्याच्या 4-5 कळ्या अशा घ्यायच्या आणि त्याला बारीक करायचं. पाचोळा सगट मी वापरत आहे. ओलसर म्हणजे आतमध्ये ओलसर असतं, पण पाचोळा वाळलेला असतो, त्यामुळे अजूनच याचा लवकर आपल्याला रिझल्ट मिळतो. तर चांगलं बारीक केलं, एकजीव केलं आणि ते आपण टाकलेलं आहे या छोट्याशा वाटीमध्ये, जे बाकी म्हणजे इतर ज्या गोष्टी एकत्रित केलेल्या आहेत ना त्यामध्येच. आता ना याला ना बघा, खूप असं कमी दिसत आहे हे, पण हे 2-3 वेळा पुरेल एवढं आपण बनवत आहोत. जसं की मी म्हणलं, क्वांटिटी कमी बनवायची असेल तर बनवू शकता. आणि त्यासोबतच चांगलं मी याला मिक्स केलं. त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे, जसं आपण कांदा कट करून घेतलेलाच आहे, म्हणजे त्याचं जे साल आहे ते काढून घेतलेलंच आहे. त्यामध्ये एक छोटी प्रोसेस करायची आहे, ती करूयात. पण त्या अगोदरनं इथे आपल्याला तेल लागणार आहे. तेल इथे मी एरंडीचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरी चालतं, जसं की मोहरीचं तेल, कडुलिंबाचं तेल, किंवा इतर कोणतं रेग्युलरचं जे तेल आहे ते वापरलं तरी चालतं. माझ्याकडे ना कडुलिंबाचं तेल आहे, तर ते थोडंसं मी यामध्ये टाकलं. मेडिकल शॉपमध्ये मिळतं, बाकी तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही. घराच्या आजूबाजूला कुठेही कडुलिंबाचा पाला मिळतो, ते आणायचा, त्याला वाळवायचं आणि तो थोडासा हातावरती चोळून त्याचं पावडर करून यामध्ये टाकायचं. म्हणजे तुम्हाला जे आपण तेल वापरलं कडुलिंबाचं, त्याचे फायदे त्यामध्ये मिळतील. आणि त्यासोबतच आता 1 चमचा कडुलिंबाचं मी तेल टाकलं, चांगलं मिक्स केलं. खूप जास्त तेल टाकायची गरज नाही. त्यानंतर ना कांदा जो आहे तो कोणत्याही एका साईडने आपल्याला थोडा असा कट करायचा आहे. फक्त लक्षात घ्यायचं की कांदा असा सपाट कोणत्या बाजूने बसत आहे, आणि त्याच्या दुसऱ्या साईडने आपल्याला असा कांदा कट करायचा आहे. जसं की आता तुम्ही बघू शकता इथे ना, मी याला आतमधला भाग फक्त काढत आहे, याचे काठं काढायचे नाहीत. जसा खोलगट भाग तयार करायचा आहे, होईल तेवढा खोलगट भाग तयार करून घ्यायचा. खूप जास्त नाही झाला तरी चालतं, पण एवढं लक्षात ठेवा, खालच्या बाजूने छिद्र नाही झालं पाहिजे. तर त्यासाठी ना इथे आपल्याला काय करायचं आहे, वरवरच असं याला कट करायचं आहे. आता इथे छोटं छिद्र झालं, तर मी काय यामध्ये ना जे तुकडा होता ना, परत तो त्या ठिकाणी लावून घेतला, म्हणजे ते खालून निघणार नाही. असं काही झालं तर तुम्ही त्याला जॉईंट करू शकता. म्हणजे तेच कांद्याचा जो खालचा भाग निघाला तर परत तिथे मी लावला आणि खोलगट भाग असा भरपूर तयार झालेला आहे.
त्या ठिकाणी ना आता आपल्याला इथे लागणार आहे कापूस थोडासा कापूस घ्यायचा आणि अगदी याची फुलवात लगेचच करायची नाही किंवा मोठी वात बनवायची नाही. तर या कापसाला आपल्याला काय करायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे थोडंसं पातळ, म्हणजे आपल्याला इथे याचा पुरेपूर फायदा घेईल. आता ना इथे जसं फक्त नॉर्मल तुम्ही जर याची फुलवात बनवली आणि वापरलं तरी चालतं, पण बेस्ट रिझल्ट हवे असतील आणि लॉंग लास्टिक रिझल्ट हवे असतील तर याला असं थोडं पसरवून घ्यायचं कापसाला. त्याचा एक छोटासा गोळा तयार करायचा, त्यामध्ये आपल्याला फिल करायचा आहे हा मसाला आपण जो तयार केला. खूप जास्त टाकायचा नाही, अगदी थोडासा टाकायचा. त्यानंतर याला गुंडाळून व्यवस्थित याची फुलवात करायची, बघू शकता अशा प्रकारे. आणि ते आता ठेवायचं आहे आपल्याला कांद्यामध्ये, जे आपण कांदा खोलगट असा खड्डा केला होता त्यामध्ये. आणि फुलवात वरती आहे, खाली मसाला थोडा आहे कापसामध्ये आणि वरती अजून हा मसाला आपल्याला भरायचा आहे. आता इथे ना मी हा मसाला थोडा जास्त टाकत आहे, कारण की मी अगोदर पण भरपूर बनवून ठेवलेला आहे आणि तुमच्यासाठी खास परत एकदा बनवला. तुम्ही असं पूर्ण गच्च भरण्याची गरज नाही, कारण की कापसामध्ये टाकलेला आहे. वरती थोडासा अजून टाकायचा आणि त्यानंतर जी वात आहे त्याला तेलाने ओलं करायचं. आणि त्यासोबतच बघा असं फील करून घेतलेलं आहे यामध्ये. आणि याचे फायदे कसे होतात ना, याचा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण महागडे केमिकल आणतो आणि मच्छर जातात, पण तात्पुरते जातात, लगेचच ते परत येतात. पण याचा असा फायदा होतो ना, एकदा तुम्ही जर लावलं, जसं घरामध्ये लहान मुलं आहेत, एखाद्या रूममध्ये ते झोपणार आहेत, तर तिथे अगोदर अर्धा तास अगोदर हे लावलं ना, तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतील आणि एकही मच्छर मुलांना कुणालाच चावणार नाही. आणि त्यासोबतच आता बघा याला मी थोडंसं पेटवून घेतलेलं आहे, हा दिवा लावलेला आहे. आणि आता हा दिवा काय होतं ना, म्हणजे यामध्ये फायदा कसा मिळतो, हळूहळू करत हा दिवा खालच्या बाजूने जळायला लागतो, म्हणजे जिथे मसाला टाकला आहे तिथपर्यंत येतो. आणि तिथपर्यंत आल्यानंतर जो आजूबाजूचा मसाला आहे ना टाकलेला, जे आपण लवंग म्हणा किंवा लसण म्हणा, त्याचा पाचोळा किंवा इतर काही गोष्टी, कापूर, तर ते व्यवस्थित कापूरने त्या गोष्टी जळायला लागतात आणि छान हे पेट घेतं. आतमध्ये कापसाच्या मध्ये पण मसाला आहे, ते पण छान पेट घेतं आणि त्यानंतर पूर्ण असा मसाला जळतो. ते पूर्ण जळत नाही, थोडंसं यामध्ये असा लसूण आहे तो ओलसर आहे, तर तो बंद होतो दिवा आणि त्यानंतर त्यामधून असा धूर निघतो. धूर निघाला की पूर्ण तो धूर जे आहे ते घरामध्ये तो वास सोडतो, पसरतो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. जसे की आता बघू शकता खालीपर्यंत वात जळत आलेली आहे, खालचा मसाला जळायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात बेस्ट याचे तुम्हाला रिझल्ट मिळतील आणि नक्की करून बघा. आणि अगदी अर्धा पाऊण तास हा दिवा चालतो आणि आपला रिझल्ट देत जातो. आणि पुढेही तो दरवाजा जर रूमचा बंद ठेवला तर तुम्हाला एकही मच्छर त्यामध्ये दिसणार नाही. नक्की ट्राय करून बघा. आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मला रिझल्ट अशा प्रकारे मिळाला की इकडे तिकडे पूर्ण घरामध्ये मला मच्छर मरून पडलेले दिसले, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ट्राय करा. काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा.